अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर स्वागत आहे तुमचे आपल्या या स्वामीमय चॅनलवरती. तर मंडळी, तुम्ही खूप सेवा करून थकला आहात. स्वामींचे 11 गुरुवार केले, स्वामींचे 21 गुरुवार केले, स्वामी चरित्र सारामृताचे पण 108 पारायण केले, पण तुमची इच्छा काही पूर्ण झाली नाही. तुम्ही खूप श्रद्धेने संकल्पयुक्त पारायण केले, पण इच्छा पूर्ण झाली नाही. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींचे 3 गुरुवारचे व्रत सेवा सांगणार आहे. खूपच साधी सोपी आणि सगळेच तुम्ही करू शकता. म्हणजेच जे ऑफिसला जातात, ज्या महिला असतात, ज्या नोकरी करणाऱ्या असतात, तर त्यांनी स्वामींचे 21 गुरुवार किंवा 11 गुरुवार शक्य होत नाही ज्यांना, कारण सेवेला 1.5 ते 2 तास तरी लागतोच. पण ह्या 3 गुरुवारची सेवा खूप साधी सोपी आहे आणि ती कशी करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि अतिशय फलदायी सेवा आहे. खूप भक्तांना या सेवेचा अनुभव आलेला आहे. तुम्ही जेव्हा 3 गुरुवारच्या व्रताला सुरुवात करता, तेव्हा 3 गुरुवार पूर्ण होण्याच्या आधीच तुमची जी काही इच्छा असेल ते नक्कीच आपले महाराज पूर्ण करतील. फक्त आपल्याला ही सेवा पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने करायची आहे. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता ती सेवा कशी करावी ते मी तुम्हाला सांगते. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवर स्वामींच्या सेवा, स्वामींचे अनुभव, स्वामींच्या लीला आणि कथा आपण सांगत असतो. आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामींचे 3 गुरुवारचे व्रत कसे करावे. आता तुम्ही 11 आणि 21 गुरुवारचे व्रत ऐकलेले आहे. खूप महिलांनी केलेले पण आहे. तर आता मी 3 गुरुवारचे व्रत सेवा तुम्हाला कशी करावी ते मी सांगते. सगळ्यात पहिला हे व्रत, हे जो उपवास आहे तो आपल्याला 3 गुरुवारी करायचा आहे. तुम्ही महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारपासून या व्रताला सुरुवात करू शकता. 3 गुरुवार करायचे आहेत. तर पहिल्या गुरुवारी आपल्याला सकाळी फ्रेश होऊन देवघरासमोर म्हणजेच आपल्या घरामध्ये दत्त महाराज किंवा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं खूप महत्वाचं आहे. आणि शक्यतो स्वामी महाराजांचा फोटो जर तुम्ही व्रत करणार असेल तर तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो असणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच स्वामी महाराजांचं अधिष्ठान असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला पहिल्याच गुरुवारी सगळ्यात पहिला संकल्प करायचा आहे. तर तो संकल्प कसा करायचा हे तर सगळ्यांना माहीतच आहे. तर संकल्प कसा करायचा, तर एका हातावर पाणी घ्यायचं, अक्षता, फूल, त्याच्यावर हळदी कुंकू आणि खाली एक रिकामी डिश किंवा प्लेट ठेवायची आहे. आणि मग आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प करताना सगळ्यात पहिला आपल्याला आपलं नाव सांगायचं, त्यानंतर गोत्र सांगायचं आणि तुम्ही स्वामींना सांगायचं आहे की स्वामी, मी आजपासून 3 गुरुवार तुमची सेवा करणार आहे. आणि त्यानंतर तुमची जी कोणती सेवा असेल ती सांगायची. आणि तुमची जी काही इच्छा असेल तुमच्या मनात, ज्याच्यासाठी तुम्ही ते व्रत करणार असाल, ती आपल्या महाराजांना सांगायची आहे. आणि स्वामींना अशी विनंती करायची की स्वामी, माझे हे 3 गुरुवारचे व्रत सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घ्या, असा संकल्प करून आपल्या हातातलं पाणी, अक्षता आणि जे काही फूल आहे ते खालच्या डिशमध्ये टाकायचं. आणि डिश मधलं जे काही पाणी असेल ते तुम्ही तुळशीला न टाकता तुम्ही इतर कोणत्याही झाडाला टाकू शकता. अशा प्रकारे आपण संकल्प करू शकता. तर या संदर्भात तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर याचा सुद्धा व्हिडिओ या चॅनलवरती मी दिलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की पहा. आता संकल्प करून झाल्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे. सेवा तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. सकाळी करू शकता, दुपारी किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ती सेवा करू शकता. म्हणूनच मी आधी सांगितलं की ज्या कोणी महिला किंवा पुरुष पण नोकरी करत असतील ते पण ही सेवा करू शकतात. कारण खूप कमी वेळामध्ये होणारी ही सेवा आहे. त्याआधी आपल्याला 3ही गुरुवारी उपवास करायचा आहे.
आता आपण बघा, जेव्हा 11 आणि 21 गुरुवारची सेवा करतो, उपवास करतो, तेव्हा आपण खिचडी सुद्धा खाऊ शकतो. म्हणजेच आपण मीठ आणि तिखट सुद्धा खाऊ शकतो. पण 3 गुरुवारचे व्रत करत असताना आपल्याला मीठ आणि तिखट खायचं नाहीये. म्हणजे तुम्ही फक्त फळाहार ग्रहण करू शकता. तिखट किंवा मीठ आपल्याला या उपवासाला अजिबात खायचं नाही. तुम्ही फळं खाऊ शकता. यानंतर आता उपवास तर तुम्हाला दिवसभर करायचाच आहे, फळं खाऊन फक्त. आणि संध्याकाळी आपल्याला स्वामींना नैवेद्य दाखवून स्वामींची आरती करून मग आपल्याला उपवास सोडायचा आहे. आता उपवास दिवसभर 3ही गुरुवार तुम्हाला करायचा आहे. पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा, दिवसभर उपवास करायचा, रात्री आरती करायची. आता आरती कोणती करायची? तर पहिल्यांदा गणपती बाप्पाची आरती तुम्ही करा आणि त्यानंतर तुम्ही श्री गुरुदेव दत्ताची आणि तुमच्याकडे स्वामी समर्थांची आरती जर असेल तर ती आरती सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि स्वामींना नैवेद्य दाखवायचा, शुद्ध शाकाहारी जेवणाचा स्वामींना नैवेद्य दाखवायचा आणि मग आपल्याला आपला उपवास सोडायचा आहे. सेम दुसऱ्या गुरुवारी पण तसंच करायचं. फक्त संकल्प तेवढा या पहिल्या गुरुवारी करायचा आहे आपल्याला. दुसऱ्या गुरुवारी सुद्धा उपवास धरायचा, फळाहार ग्रहण करायचा, संध्याकाळी आरती करायची आणि मग स्वामींना नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा आहे. तर तिसऱ्या गुरुवारी पण सेम असंच करायचं. आता हे झालं उपवास करणं. आता सेवा कोणत्या करायच्या? तर अगदी साधी सोपी सेवा आहे. स्वामी चरित्र सारामृत, जे प्रत्येक स्वामी भक्ताला माहित आहे. प्रत्येक भक्ताकडे स्वामींचे सारामृत असेल आणि खूप जण त्याच नित्यसेवेमध्ये पठण पण करतात. तर स्वामी चरित्र सारामृत पूर्ण वाचायचं का? तर अजिबात नाही. तर आपल्याला 3 गुरुवारची सेवा जर करायची आहे, तर 3 गुरुवारी सेवा करताना बघा, स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकूण 21 अध्याय आहेत आणि त्यातले 7 अध्याय हे पहिल्या गुरुवारी वाचायचे. त्यानंतर 7 म्हणजे पहिले 7 अध्याय म्हणजे 1 ते 7 हे पहिल्या गुरुवारी वाचायचे. त्यानंतर 8व्या अध्यायापासून ते 14व्या अध्यायापर्यंत हे दुसऱ्या गुरुवारी वाचायचं आणि 15 पासून 21 अध्यायापर्यंत तिसऱ्या गुरुवारी आपल्याला वाचन करायचे आहे. म्हणजे पूर्ण स्वामी चरित्र सारामृत, ज्याला 1 ते 1.5 तास लागतो, ते आपल्याला एकदम वाचायचं नाहीये. तुम्ही पहिले 7 अध्याय वाचा पहिल्या गुरुवारी, नंतरचे 7 अध्याय दुसऱ्या गुरुवारी आणि शेवटचे 15 पासून 21 पर्यंतचे जे 7 अध्याय आहेत, ते तिसऱ्या गुरुवारी वाचायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला 11 माळी जप करायची गरज नाही, कारण तुम्हाला फक्त 3 माळी जप करायचे आहे. 3 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. 7 अध्याय वाचायचे आणि फक्त एक वेळेस आपल्याला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. बघा, किती साधी सोपी सेवा आहे ही. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये होणारी सेवा आहे. 7 अध्याय वाचायला जास्तीत जास्त 10 ते 12 मिनिटं तुम्हाला लागतात. 3 माळी जप करायला 4 ते 5 मिनिटं आणि तारक मंत्र म्हणायला अगदी 2 मिनिटं लागतात. म्हणजे 15 ते 20 मिनिटांमध्ये होणारी ही अगदी साधी आणि सोपी सेवा आहे. त्यामुळे हे 3 गुरुवारचं व्रत सेवा जी आहे, हे तुम्ही कोणीही करू शकता. पण आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत त्या आपल्याच घरी करायच्या आहेत. म्हणजे बघा, तुम्ही पहिला गुरुवार सुरुवात केली, आज पहिला गुरुवार झाला. पुढच्या गुरुवारी जर तुम्ही कुठे बाहेर गेले आणि बाहेर तुम्ही ही सेवा करू शकता का? तर नाही. ही जी कोणती सेवा आहे सांगितलेली, ती संकल्पयुक्त आहे. त्यामुळे आपल्याला ही सेवा आपल्याच घरात करायची आहे. दुसऱ्यांच्या घरात जाऊन आपल्याला ही सेवा करायची नाहीये. त्यानंतर आता पुढे या सेवेला काही नियम आहेत का? तर नियम असे काही विशिष्ट नाहीयेत. सगळ्यात महत्त्वाचा नियम या व्रतामध्ये जो आहे, जो प्रत्येक सेवेला लागू पडतो, तो म्हणजे मांसाहार. 3 गुरुवारचं व्रत सुरू केल्यापासून ते उद्यापन होईपर्यंत आपल्याला अजिबात मांसाहार करायचा नाहीये. आणि त्यानंतर तुम्ही जे काही आपलं शाकाहारी खाणं किंवा बाहेरचं जे खाणं आहे ते जर टाळलं तर अतिशय उत्तम होईल. जर तुम्ही बाहेर कुठं मेसला किंवा रूमवर राहत असाल तर काही प्रॉब्लेम नाही. पण एकच नियम आहे, तो म्हणजे मांसाहार आपण कडकडीत बंद करायचा आहे. फक्त 3 गुरुवार मांसाहार बंद करायचा आहे. एवढा एकच नियम तुम्ही
पाळा. आणि सेवा किती सोप्या आहेत. 15 ते 20 मिनिटांमध्ये होणाऱ्या सेवा तुम्ही करायच्या आहेत. आता त्याचं उद्यापन आपल्याला कसं करायचं आहे, तर उद्यापनाला पण खूप काही करण्याची गरज नाहीये. कारण आपण आपल्या घरामध्ये जी काही भाजी भाकरी करतो ती 3ऱ्या गुरुवारी संध्याकाळी स्वामींची आरती करून त्यांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आणि त्यामध्ये एखादा तुम्ही गोडाचा पदार्थ करा. आणि तुम्हाला जर शक्य असेल, तुमच्या जवळपास जर एखादं केंद्र असेल, मठ असेल, तर तुम्ही त्या केंद्रामध्ये जाऊन स्वामींना नारळ, खडीसाखर ठेवा किंवा तुम्ही पेढ्याचा किंवा बेसनाचे लाडू असा कोणताही एक गोड नैवेद्य तुम्ही केंद्रामध्ये स्वामींना देऊ शकता. जर जवळ केंद्र असेल तर नक्कीच 3ऱ्या गुरुवारी केंद्रामध्ये जाऊन तिथे स्वामींना मुजरा वगैरे करून स्वामींना तिथे नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. अगदी एक जोडपं जेवू घातलं पाहिजे, लहान मुलं जेवू घातलं पाहिजे असं काही नाही. तुमच्या यथाशक्ती यथाभक्ती तुम्ही गोरगरिबांना दान केलं तर अतिशय उत्तम. केंद्रामध्ये काही दिलं तरीही चालेल. तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही हे उद्यापन करू शकता. अगदी साधी सोपी सेवा आहे ही 3 गुरुवारची. नक्कीच खूप भक्तांनी ही सेवा केलेली आहे. त्यांना पहिल्या किंवा 2ऱ्याच गुरुवारी अनुभव आलेला आहे. आणि तुम्ही पण पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने ही सेवा करा. स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. नक्कीच तुमची जी कोणती इच्छा असेल, जी काही तुमची अडचण असेल, ती स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करतील. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा आणि मनापासून सेवा करा. तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.